परभणी आणि बीडमधील घटनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेमध्ये निवेदन देणार आहे। सकाळी 11 वाजता देवेंद्र फडणवीस या दोन्ही घटनांसंदर्भात निवेदन देणार आहे आणि त्यामुळे फडणवीस नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि विधानसभेमध्ये फडणवीस जे उत्तर देणार आहेत त्यावरून विरोधकांचं समाधान होतंय का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आज सकाळी 11 वाजता विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहेत आणि याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। बीड आणि परभणी या घटनांसंदर्भात आज देवेंद्र फडणवीस विधानसभेत उत्तर देतील। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, आज देवेंद्र फडणवीस बीड आणि परभणी या दोन्ही घटनांवर बोलणार आहे। विरोधकांचं समाधान होईल का हे आपलं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। किती वाजता साधारण ते बोलायला सुरुवात करणार आहे? सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परभणी आणि बीड इथल्या घटनांवर आपला रिप्लाय देतील। बुधवार आणि गुरुवार या दोन्ही दिवसांमध्ये सर्वपक्षीय आमदारांनी या दोन्ही घटनांच्या संदर्भात आपली मतं व्यक्त केलेली आहेत। खास करून बीडच्या बाबतीत प्रचंड टोकाची मतं ही व्यक्त केली गेलेली आहेत। खास करून सुरेश धस असू देत, जितेंद्र आव्हाड असू देत, नमिता मुंदडा असू देत, यांनी ज्या प्रकारे आपले मुद्दे मांडले आहेत ते कशा प्रकारे आता मुख्यमंत्री याला उत्तर देतात आणि खास करून या संदर्भात काही कारवाई केली जाते, कारण वाल्मिक कराड अद्याप देखील फरार आहेत। त्या घटनेच्या दृष्टिकोनातून राजकीय लागेबांधे जे आहेत ते कनेक्शन्स नेहमी समोर आलेले आहेत। अनेकांनी धनंजय मुंडे यांचं थेट नाव घेऊन त्यांच्यावर आरोप केलेला आहे, त्यांना मंत्रिपदावरून काढून टाका अशा प्रकारची मागणी केलेली आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय रिप्लायमध्ये या संदर्भात सर्व आमदारांना आश्वस्त करतात आणि संबंधित ज्या घटना आहेत त्या संदर्भात त्या न्याय देतात हे घडणं पाहणं महत्त्वाचं आहे। आणि परभणीच्या बाबतीत जो पोलिसांनी लाठीमार केला होता दलित बांधवांवर, त्या संदर्भात देखील एक महत्त्वाचं काय ते रिप्लाय देतात ते पाहणं देखील गरजेचं आहे, कारण सकाळी 11 वाजल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेमध्ये आपला रिप्लाय सुरू करतील आणि सर्वांचं लक्ष त्यांच्या या भाषणाकडे असणार आहे। नेमकी या दोन्ही घटनांच्या संदर्भात त्यांचं काय मत असणार आहे। अगदी त्यामुळे आता सरकारच्या वतीनं देवेंद्र फडणवीस काय नेमकी भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।